नवीन पाहुणा मलाच नवीन पाहुणा मग नवीन आहे ना, हे सगळे फिक्स होते, तूच नवीन आहे यांचा. ड्रॉप घ्यायला ड्रॉप आहे ड्रॉप ड्रॉप आहे हा ड्रॉप. हे बघा, ही पण सुविधा आहे आपल्याकडे, पार्सल. जवळजवळ किती आपण किती वेळ झालं शोधतो उसाचा रस? 95 का 96 किलोमीटर पासून शोधतो. आता 115 किलो 125 झालं मला. 20 किलोमीटर नंतर भेटला आहे उसाचा रस. जगदंबा उसाचा रस कंपनी आपण. झाला हे असलं नेहमीच लेट आहे. इकडं असले बसलोय, इकडं असलं. चलो आजा. चेअर्स. दुसरा डाव. थँक्यू शुभम. स्वप्नील पोरगी पाहिजे. पोरगा अशा हातात कप देते आणून. फक्त पोरीला भेटायला आलाय, फक्त पोरीला, फक्त ओढायला आम्हाला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही फायनली निघालोय. दुपारी 12 वाजता निघालोय. खूप दिवसापासून चाललं होतं कुठेतरी बाईक घेऊन जायचे, पण तो काय प्लॅन बनत नव्हता. मग आज फायनली आज आम्ही अपडेट टाकून सगळे निघालोय कंपनीतून. सगळे म्हणण्यापेक्षा 5 गाड्या निघाल्या. 5 जण आहोत आम्ही. एकाचं बघितल्याप्रमाणे एका मित्राला सोडायचं होतं इंदापूरमध्ये, त्याला घरी जायचं होतं. तर आम्ही सगळ्या दुपारी जर्नी चालू केली पुण्यातून आणि आत्ता पोहोचलो होतो एका ठिकाणी इंदापूरच्या अलीकडं रस पिण्यासाठी थांबलो होतो. कारण अख्ख्या रोडमध्ये कुठंच थांबलो नाही. नॉनस्टॉप 95-96 किलोमीटर आलो होतो. मग कुठंतरी स्टॉप पहिला घ्यायला हवा अशा उद्देशाने थांबलो होतो. तर ह्याला बघूया आता पुढं. पोचला का? पोचला का? पोचला का? पोचला का गेटी? सॉरी स्वप्नील. सक्सेसफुली. अशी काय तर रूम आहे. चला आवरून मंदिरात जायचं. मंदिरात कुठे शिव्या हे बघ झेंडू अख्खी धूळ आहे. तसंच होतं. आणि फायनली आम्ही अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या चरणी येऊन पोचलो. दर्शन वगैरे घेतलं आणि आता जेवायला जायचं होतं, त्यासाठी शोधून चालू केलं. जेवणासाठी धावपळ. आम्हाला पाहिजे हॉटेल पण भेटत नाही. हॉटेल फक्त हॉटेल पाहिजे. हां तेच. हां हॉटेल अन्नपूर्णा प्युअर आहे. फक्त खाणाऱ्यांची गर्दी पाहिजे. हो इकडं गुरुमाऊली पण चांगला आहे. इथे जायचं. हां गुरुमाऊलीलाच जास्त गर्दी आहे. चल गुरुमाऊली. याला जेवायचं का? याला गुरुमाऊलीला जीव. शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. से गाइस ही ब्लॉग शूट करू का? चालू आहे का? ही आमची अक्कलकोटची सकाळ. एकदम फ्रेश. रूम मध्ये जाऊया आपण. चला सगळेजण रेडी झालेत का? पण आता किती वाजलेत? 8 वाजायला 10 मिनिटं झालेत. कमी राहील. आता आम्हाला निघायचं होतं सकाळी 7 वाजता, परंतु आम्ही 50 मिनिटं उशिरा चालतोय. होप करू की आम्हाला तुळजापूरला गर्दी मिळणार नाही. चला भेटूया तुळजापूरला मिळेल. गुड मॉर्निंग. न्यू मॉर्निंग न्यू डेस्टिनेशन सोबत आम्ही सगळे तयार झालो. काल रात्री अक्कलकोटचं एवढं स्वामी समर्थांच्या इथं शूट करायला जमलं नाही, कारण थोडंफार दमलंही होतं आणि मोबाईललाही चार्ज नव्हता. तर फायनली सगळे सकाळी उठून फ्रेश होऊन निघालो.
पहिलं तर आता इथून नाश्त्यासाठी थांबायचं होतं आणि नाश्ता करून पुढं तुळजापूरसाठी जायचं होतं. तुळजापूरवरून मग रिटर्न पुण्याला निघायचं आता आम्हाला. त्याचा स्टॉप सुदामा पोहे. एवढे प्रकार आहेत. अंडे पोहे, इंदोरी पोहे, कोकणी पोहे, कुरकुरी पोहे, दगडी पोहे. मिसळपाव बघायचं ना, मिसळपाव नाही यांच्याकडे. आणि फायनली आम्ही तुळजापूरला पोचलो. तुळजापूरला पोचून गाड्या पार्किंगला लावल्या आणि पार्किंगला लावून आम्ही बॅगा वगैरे ठेवणार होतो. आमच्या ओळखीचे एक पुजारी होते त्यांच्याकडं आणि पास काढून आम्ही दर्शनाच्या लाईनीला जाणार होतो. काहीतरी 200 रुपयाची प्राची किंमत होती. त्यानुसार आम्ही मग निघालो होतो. दर्शनाची शाळेची सहल आली. एक नंबर सहल आली आहे. लोक आले आहेत. गर्दी आहे. आज सोमवार आहे, गर्दी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की गोमुख आता 11:30 लाईनीत लागलो होतो. आता किती वाजले? 12:30 होऊन गेले. 1 तासाने आता इथं पोहोचलोय. VIP पास नाही, दर्शन पास नाही. आज गर्दी असतेच का एवढी? परत त्यातल्या उद्याची सुट्टी आली, अजून गर्दी. नॉर्मल लाईनला किती वेळ लागतो? 4:30 ते 5 तास लाईन. बापरे, अवघड आहे. नाही आता बघूया, आज जाऊन जरा दर्शन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आलो एवढं लागतं. हा का? तर फायनली आमचं दर्शन वगैरे झालं. आज पूजा वगैरे झाली. ते ओळखीचे होते कदम गुरुजी, त्यांच्याकडून आपली पूजा वगैरे झाली आणि मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर बाहेरून एकदा दर्शन घेतलं एकदम व्यवस्थित आणि मग तिथून आम्ही निघालो होतो. दर्शन वगैरे घेऊन सगळं व्यवस्थित करून निघालो आणि आता निघायचं होतं पुण्याला. पण पुण्यात जाता आता जेवायला पण थांबायचं होतं. तर तशाच प्लॅनने आम्ही आता इथून निघालो होतो. तर थोडासा मोकळा रोड लागला होता. मग आम्ही थोडंसं प्रो बायकर असल्यासारखं एकमेकांना एक थम्स वगैरे करत निघालो होतो. हे सगळं का शक्य झालं? कारण आमच्याकडे काय होतं माहिती आहे का, ब्लूटूथ होते प्रत्येकाकडं आणि ते आम्ही व्हॉट्सअप कॉलवर सगळे एकमेकांना अटॅच होतो. त्यामुळे ते सांगायला येत होतं की कोणाच्या मागं गाडी आहे, कोण सावकाश जायचं आहे, कोणी पुढं जायचं आहे, कोण कुठं राहिले. नेटवर्क असल्यामुळे हे झालं होतं. व्याकुळलेली जनता सगळी खाण्यात बी घ्या. वर बघा ना कोण तोंडात बसा तरी घालतंय. तोंडात बसा तरी घालतंय. एन्जॉईंग मसाला पापड विथ नीरज पंडित. विथ तुझं बेबी. with my baby. Your baby, not my. Sorry. आम्हाला कापून दिलाय का फक्त? पुणे सोलापूर रोडला सगळ्यात जास्त वैताग आणला होता त्या ट्रकवाल्याने. नुसते आडवे तिडवे चालले होते, झिगझॅगमध्ये सगळे चालले होते. आता जरा दाखवतो तुम्हाला. ते एवढे फालतूपणा चालू होता ना त्यांचा की त्याला विचारता सोय नाही. हे बघा काय दिसतं, मस्त. गाडी चालवायला एवढं भारी वाटत होतं नाही पण, एक नंबर. शेवटी फायनली आम्ही पोचलो पुण्यात. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि काही बदल करायचे असेल ते पण नक्की सांगा. थँक्यू. गुड नाईट. बाय बाय.